हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचं कारण हेच असतं की मोठ्या थोर लोकांचे विचार आणि याचबरोबर काही प्रेरणादायी किंवा मोटिवेशनल कोट्स ऐकल्यामुळे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते, एक प्रकारची स्फूर्ती मिळते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांचा एक विचार ऐकून करूया. जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे. मित्रांनो, हा होता रवींद्रनाथ टागोर, पहिले नोबेल पारितोषिक विजेते यांचा एक विचार. यानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र. या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 7 मेच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1861 साली पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर तथा रवींद्रनाथ टागोर यांचा कलकत्ता या ठिकाणी पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला होता. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असं देखील संबोधलं जायचं. चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी आणि संगीतकार म्हणून रवींद्रनाथ टागोर यांची ओळख आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ टागोर हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते आहे. आपलं राष्ट्रगीत जन गण मन हे सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा मृत्यू 7 ऑगस्ट 1941 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1849 साली जॉन एलियट ड्रिंकवॉटर बेथून यांनी कलकत्ता या ठिकाणी फिमेल स्कूल सुरू केली. हे फिमेल स्कूल कोलकाता युनिव्हर्सिटी म्हणजेच कोलकाता विद्यापीठाशी संबंधित आहे. हे भारतातील सर्वात जुने महिला महाविद्यालय आहे. 1849मध्ये मुलींची शाळा म्हणून आणि नंतर 1879मध्ये महाविद्यालय म्हणून हे स्थापित झाले. भारतातील पहिले महिला महाविद्यालय असून बेथून शाळा संपूर्ण आशियातील प्रथम महिला शाळा होती. नंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1907 साली मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. ट्रॅम हे विजेवर चालणारे वाहन आहे. यासाठी रस्त्यातच रूळ टाकलेले असतात. या वाहनामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, तसेच यांचा वेगही मर्यादित असतो. भारतात पूर्वी मुंबई येथे ट्रॅम सेवा होती, तसेच कलकत्ता येथेही ट्रॅम धावत असे. युरोपमधले अनेक देश तसेच ऑस्ट्रेलियातील काही शहरे येथे ट्रॅम हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते. ट्रॅम सेवा ही मुंबई शहरातील पहिली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1946 साली सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली. सोनी ही एक मूळ जपानी परंतु आता बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीने 70च्या दशकात अतिशय छोट्या आकारातील कॅसेट प्लेयर्स अमेरिकेत विकून नाव कमावले होते. आज या कंपनीने PS2 सारखी खेळांची उपकरणे बाजारात आणून आपले अस्तित्व राखले आहे. सोनी हे नाव सोनूस या लॅटिन अक्षरापासून आलेले आहे, ज्याचा अर्थ ध्वनी असा होतो. मसारू इबुका व अकिओ मोरिता यांनी सोनी या कंपनीची स्थापना केली. व्हिडिओ कॅसेट रेकॉर्ड्स, वॉकमन, डिस्कमन, प्लेस्टेशन, PS2, प्लेस्टेशन 3, PS3, डिजिटल कॅमेरे अशी मुख्य उत्पादने या कंपनीची आहेत. आजच्याच दिवशी 1955 साली एअर इंडियाची मुंबई टोकियो ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. 1998 साली मर्सिडीज बेन्झ कंपनीने क्रिसलर
ही कंपनी 40 अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये विकत घेतली. ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलिनीकरण आहे. आजच्याच दिवशी 1992 साली एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1990 साली लता मंगेशकर यांना सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्याच दिवशी 2000 साली व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. व्लादिमीर पुतिन हे संयुक्त रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व सध्या रशियाचे पंतप्रधान तसेच संयुक्त रशिया व रशिया आणि बेलारूस संघाच्या मंत्री परिषदेचे अध्यक्ष आहेत. 31 डिसेंबर 1999 रोजी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्सिन यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुतिन राष्ट्राध्यक्ष बनले. 2000 सालातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतिन विजयी झाले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर ते 7 मे 2008 पर्यंत पदारूढ होते. रशियन राज्यघटनेच्या अनिवार्य अटींमुळे पुतिन सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊ शकले नाहीत. 2008च्या निवडणुकीमध्ये जिंकलेला त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव याने पुतिन यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले. पुतिन यांनी 8 मे 2008 रोजी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. सप्टेंबर 2011 त्यांनी 2012 सालातील अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तिसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा इरादा स्पष्ट केला. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1976 साली होंडा एकॉर्डा ही गाडी प्रकाशित करण्यात आली. 2000 साली कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा 9 वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला. आजच्याच दिवशी 1892 साली क्रांतिकारक आणि युगोस्लोव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 मे 1980 रोजी झाला. 1909 साली पोलरॉईड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच भूमी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 मार्च 1991 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1912 साली ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 एप्रिल 1989 रोजी अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी झाला. 1923 साली मराठी नाट्य अभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंदराव भेंडे यांचा आरोंदा, सिंधुदुर्ग या ठिकाणी जन्म झाला. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1932 साली शौर्य आणि नेतृत्वाबद्दल महावीर चक्र आणि परम विशिष्ट सेवा पद सन्मानित लेफ्टनंट जनरल राजमोहन वोहरा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 जून 2020 साली झाला. 1948 मेहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म झाला. 1991 साली लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचं पुणे या ठिकाणी निधन झालं. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1911 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1994 साली ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहीरुद्दीन डागर यांचं निधन झालं. 1924 साली भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचं निधन झालं. 2001 साली लेखिका मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 मार्च 1905 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2001 साली गीतकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 13 जून 1923 साली अंबाला, पंजाब या ठिकाणी झाला. 2002 साली मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, ज्येष्ठ लेखिका, तत्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचं मुंबई या ठिकाणी निधन झालं. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1880 साली भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 एप्रिल 1972 रोजी झाला.
तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा, म्हणजे त्यामध्ये आम्हाला बदल करता येऊ शकतो. जर तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडत असेल किंवा या संदर्भात यामध्ये अजून काही माहिती ॲड करायची असेल तर त्याविषयी नक्की तुमचा फीडबॅक द्या. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा. करोना संसर्गापासून वाचण्यासाठी आवश्यक ते नियम काटेकोरपणे पाळा. आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.